त्या उपासना शब्दाचाच अर्थ असा, उप म्हणजे जवळ आणि आसना म्हणजे जाऊन बसणे. देवाजवळ जाऊन बसणे म्हणजे उपासना. असे मार्ग सांगितले आहेत. आपण त्याचाही विचार काल थोडा पाहून आलो. कारण देवाची उपासना करायची, का करायची, कशामुळे करायची, त्याचं कारण एकमेव, परमात्म्याशिवाय दुसरं जगतामध्ये आपल्याला सोडवणारं कोणी नाही. तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून. थोडा पाहून आला. एका गावामध्ये 7 दिवस प्रवचन चालू आहे आणि महाराजांनी असा एक विषय मांडला प्रवचन करायला. आणि असा विचार असल्यामुळे भगवंताची आराधना, सद्गुरूंची सेवा, ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपला कार्यकाळ भाग व्यतीत केला पाहिजे. प्रवचनातून त्या महाराजांनी सांगितले. पण काही एक श्रोता प्रवचन झाल्यानंतर गुरु महाराजांकडे आला आणि की जगतामध्ये आपलं कोणी नसतं. माता पिता बंधू बहिणी कोणी न पावती निर्वाणी, इष्टमित्र स्वजन सखे हेतू सुखाची मांडणी. प्रत्येक जण आपापल्या सुखाची मांडणी करून घेतो. पण एक सांगू का तुम्हाला, अहो मी घरी गेल्याशिवाय बायको चहा पीत नाही, मी घरी गेल्याशिवाय बाप जेवत नाही, मी घरी गेल्याशिवाय माय जेवत नाही. पण तुम्ही असं कसं म्हणता, आपल्या जगतामध्ये कोणी नाही. गुरु महाराजांनी त्याला सांगितलं की 2-3 महिने जाऊ. आत्ताच हा कार्यक्रम झालेला आहे, तुला समजावून सांगतो, हरकत नाही. गेला घरी आणि घरी गेल्यानंतर 2-3 महिन्याचा कालावधी एका शिष्याला पाठवलं. जा, ज्याला आपल्याला प्रश्न विचारला त्याला आज घेऊन ये. शिष्य धावत गेला आणि त्याने सांगितलं तुला गुरु महाराजांनी बोलवलं. ताबडतोब ये मठामध्ये. मठामध्ये येऊन गुरु महाराजांनी नमस्कार केला, साष्टांग दंडवत घातला. गुरु महाराज म्हणायला लागले, काय बाबा किती दिवसानं भेटलास? हो महाराज, तुमची आज्ञा आली नाही, तुमच्याकडे मी प्रश्न